तर राम मंडळी, मी ऋषा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन तडकदार पडत आणि स्वस्त मजूर टिकाऊ खट्टा अशा ब्लॉगमध्ये. तर विषय असा झालाय, आमची मदर बाबा इकडे बसलाय, तिला आज आढावा घ्यायचा आहे माझ्या राजा आहे ना. काय आढावा काय घ्यायचा आहे नेमका? दगड बिगड आहेत का बघायचे तुम्ही? मागच्या ब्लॉगमध्ये मी गेलतो, मागल्या वेळी गेलतो तेव्हा मी अर्धी दगड काढलेली, तर पुढच्या बाजूला दगड राहिली ती काय किरकोळ राहिली तेवढी. तर चला की बसलाय का आढावा घ्यायचा ना. दिवस लागलाय मावळायला, बरोबर संध्याकाळचाच ब्लॉग चालू केलाय, कारण दिवसा ब्लॉग करून आता सुखाचं राहिलं नाही. 45 डिग्री टेम्परेचर व्हायला लागले हळूहळू, काळच बंद झाले. जरा मी ब्लॉग लेटच चालू केला, कारण विषय असा झालाय, जरा खांदा माझा आघाण दिसत असेल बघा. वैरण नाही गेलतो, जरा खाली वैरण आणली, टावेल नेला नाही, टावेल जरा डोक्या वगैरे घेतला की खांदा वगैरे घाणवत नाही. तर झाले आवरावरी झाले का? ओके, कुलूप वगैरे घातलं इथं. तर चला आपलं मार्केट करूया 0 मिनिटात, है ना मम्मी? चला जाऊया. तर प्लॅटेला आपल्या चावी वगैरे आहे, गच्चपैकी लावली इथं. आणि आता पेट्रोलचा पण एवढा विषय झालाय, 200च तेल मिळतोय, फक्त 200चं. 300 रुपये म्हटलं तरी देत नाही, 200च तेल घ्या. कारण पेट्रोल पंपावर 5 दिवसानंतर एक गाडी येत्या, तर ती 5 दिवस पुरवाय नव्हं, 2 दिवसाचं संध्याकाळपर्यंत पेट्रोल संपते. लोक 200 गच्च तेल नेते, 200 तेल टाकते ती. परत घरात जाऊन अशी स्प्लेंडर वगैरे असली का नाही जुन्यातली, BS4 असली तर त्यातनं आपल्या पाईपातून तेल निघते, ती तेल काढते, ती बाटल्या भरून घरात ठेवते, ती परत 200 जाऊन टाकून येते. लोक अशी करायला लागले, घरात साठवून ठेवायला लागले तेल. त्यामुळे जरा पंपावर पण लोड यायला लागलाय. तर चालायचं पर्याय नाही. आणि आपली गाडी काय प्लॅटिना आहे, त्यामुळे काही विषय नाही एवढा. स्वस्त मजबूत टिकाऊ गाडी, नुसतं पेट्रोलचा वास जरी दिला तरी गाडी पळते आपली किलोमीटरभर, त्यामुळे लय काय लोड नाही. तर चला मम्मी जाऊन तिकडं उभा राहिली बघा, मम्मी जाऊन आड बघलं उभा राहिली बघा तिकडं. आवरावरी करूया, चला जाऊया. नाही मम्मीला परत ना आवरावरी करायच्या घरात जाऊन. तर चलो जाऊया. स्टार्टर मारला, चलो. तर आत्ता जस्टच आम्ही माळाच्या रानावर पोचलोय आणि प्लॅटिना आपली बघा तिकडं मागं पार्क केल्या, कारण चावी काढून घेतल्या, लॉक केल्या, आता कोण नेऊ शकत नाही त्याला. आणि मदर आमची पुढे निघायला चालत. आणि वातावरण बघा कसलं भारी आहे. आणि इकडं हॉटेललाही भाड्याने दिलेलं आहे, इकडंपर्यंत पुढंपर्यंत सगळं. पण हॉटेल वाल्यानं काय अजून चालू केलं नाही, बघू हळूहळू होईल चालू. हा निव्वळ बांधून ठेवलं या, पत्र नाही, ती खिडक्या नाही, त्या फक्त चौकट आहे, दरवाजा नाही, तिकडे चौकट पडल्या, सगळं टाकाडपैकी तसं मटेरियल पडलं सगळं. अजून इथं काय केलं नाही. इकडे मागच्या बाजूला खिडक्या, पुढच्या बाजूला कुठे खिडक्या येतात याला. याचा सगळा विषय असंच आहे. इकडे बी या बघ, या इथंपर्यंत तिथंपर्यंत घेतलं सगळं, इथंपर्यंत टाकलंय सगळं. आढावा घ्यायला आल्या मम्मी, किती वर्षात आले इकडं? मागचं बघितलं नव्हतंच काय कवा? हा तर इकडं काय बघितलं नव्हतं यांनी. आणि इकडं वतलं म्हणजे ह्या इथंपर्यंत घेतलंय त्यानं. तेव्हा म्हटलं ह्या इथंपर्यंत पाहिजे मला, भविष्यात त्यानं वाढवलं तर काय करायचं म्हणून पाहिजे म्हणून घेतलंय त्यानं. तर चालतंय. हा ही झाडं बिडं अशीच राहणार आहे, याचा काही विषय नाही एवढा. ही झाडं अशीच राहणार. मग आता बघूया काय म्हणते ती अजून. जरा विषय गंभीर आहे, बघूया थोड्या दिवसात काय काय विषय होतो यांचा. तर आलो इकडं राहणार आणि इथनं इकडं ह्या इकडं नांगरायचं म्हणतो, इथनं ह्या इकडंपर्यंत सगळं नांगरीचा विषय करायचा. हाय सगळं तणं बिनं काढली ती, परवा आम्ही पेटवलेली तणं. चला की पुढनं जाऊन या. दगड बिगड पुढं दगडायची, इकडली सगळी काढली ती, ही सगळं चकाचक केलंय रान. हा नाही हात नाही ती एवढी मोठी, पका काढली सगळी दगड ह्यातली. नमस्ते. इथं गोंदा भाऊ उभा राहिली, ती गोंदा काय खरेदी करायची वेळ बेत आहे काय? बापूचं खरेदी करताय काय सगळं? करा आम्ही बी आता इकायच्याच मार्गाला काढणार आहे याला. इकतोय का काय? आणि तर तेवढा इकायचं नाही, घ्यायचं होणार नाही परत ना आपल्याला एवढंच आहे. ही पेटत नाही, त्यावेळेला वल्लं होतं त्यामुळे पेटलं नाही. ही जरा विषय काय झालाय आपल्या. हा मी दिलंय भाड्यानं तिकडच. तर दगड वगैरे काढलीच मग मी इथलं, इकडं काय नाही एवढं दगडाचा विषय. इकडं चकाचका, फक्त ही झाडच तेवढी जळली नाही ती त्यावेळेला जाळा आलतो आम्ही, ते ब्लॉक टाकला या, तुम्ही बघू शकता युट्यूबवर जाऊन. 5वा का 6वा ब्लॉग आहे तो, 10वा का 12वा असेल, 5वा 6वा नसेल, एवढं नसेल. हा काय झाडं भरपूर आहे, मोठी मोठी झाडं. ही झाडं काय होती ती, ही झाडं तुटतात लगेच बघे, काटाकट तुटते ती आणि पडली की कुजून जाते खाली, एवढा काय विषय होत नाही त्या झाडाचा. खालचं गावात तेव्हा बुडकं याचं पेटत नाही, गावात तेवढं कापसागत पेटत जातं या. इथं खाली गावात साधं होतं, हे असलं गावात होतं बघ, असलं ही साधं गावात असलं. ते कुसळ नसेल का, कुसळ बरं झालं कुसळ ही की. पावसाच्या आधीच बारीक पाऊस पडल्यावर बघा बारीक बारीक तण उगावले, पेटवलं त्यामुळेच उगावलंय. हा नांगराय पाहिजे, रान जरा नांगरलं पाहिजे, टकाटक रान आहे.
फक्त नांगरून घेतल्यावर कसा विषय होणार आहे, ह्यातनं जरा खालच्या बाजूला गेले दगड हा काय दगड एखाद दुसरा निघणार, जास्त निघणार तेव्हा एखाद दुसरा कुठे तर दगड निघणार रानात. आता किती वर्ष झाली पडी काही रान मला बी माहित नाही. हा इथं आता ही पाऊस पडल्यानंतर आता रान झालंय कठीण. हा कुठे तर आहे ती मम्मी ती. हा काढली पाहिजे की हे पुरी लागत नाही. हा ती कुरी वरच्या बाजून जाते वाटते तिथं आहे ना. नांगरलं म्हणजे पण पाऊस पडल्याशिवाय नांगरा येत नाही रान. ते दगड निघतील म्हणून पकवून. हा आमचं पप्पा म्हणते काय पाऊस पडल्याशिवाय नांगरा नाही, कारण पाऊस पडला तर दगड जरा जरा निघतील. आणि परवा दिवशी आम्ही आलतो का नाही इथनं इकडं त्या तिथं पण काय ढेगापर्यंत सगळी दगड काढली, काय सुद्धा ठेवली नाही दगड. ते काय आहे अजून अगं ती बारकी आहे ती त्याचं हे होतोय चुरा होतोय. आता इथं बघा ही दगड आहे ती अशी दगड ह्याच्यावर एकामेका मारली का नाही बघा, दगडाचं चुर होऊन जाते ते काय राहत नाही. चुरा झालाय त्या दगडांचा. वातावरण बघा कसलं भारी आहे, दिवस लागलाय मावळायला. आणि मदरला ह्या झाडांची चिंता लय लागल्या. हा मी काय म्हणलेलं माहितीये का, काय एक तास नाही हा निवळ असते वरच्यावर असं उकरते नाही काय जेसीपीनं हा असं उकरून निवळ नुसतं असं दातक्यानं दातक्यानं लय जोरानं रान होईल आणि कुठं तर दगड आहेत ते पण निघतील त्या ह्याच्यापर्यंत तर होईल रान. कशापर्यंत आहे त्या ढिगापर्यंत काय ढेगावाच्या काय पुढे गेलं चालतं. चालतंय, पण जीसीबी मिळायला पाहिजे ना. जीसीबी बघितला पाहिजे कोणाच तर. आता आता तुमच्या जर ओळखीचं कोण जीसीबी असला तर कमेंट मध्ये नंबर टाका एखाद्याचा जीसीबी वाल्याचा, फोन करून मी त्याला बोलवून घेतो. कारण आमच्या इथला जीसीबी वाला आहे तो जरा लयच गंड होतोय. आज आलो, तासात आलो, आता 5 मिनिटात आलो, 10 मिनिटात आलो, असं करत करत त्यानं 6 महिने घालवलं. अजून जीसीबी त्याचा येतो या. मला ही जरा साईडचं ढीग आहे का नाही, ह्यो साईडचा ढीग आहे ना, पुढच्या बाजूला पण बांध पप्पानी त्यावेळेला मोठा घातलाय. तो सगळा बांध उचलून तिकडं पलीकडच्या बाजूला म्हणजे त्याच्या बी पलीकडे टाकायचा आहे. जिथं आपला रस्ता चालू होती तिकडे कॅनलचा मेन तिकडे नेऊन टाकायचं. कारण आपला काही संबंध येत नाही, ते रस्त्याची जागा आहे तिकडं. आपला संबंध फक्त तिथनं 10 फूट सोडलं कॅनल बसून इकडं आणि इथनं इकडं आपला त्या बांधापर्यंत नंबर येतो. हा संबंध येतो आपला. हा इकडे दगड आहे की इकडे याच नाही विषय. तर आत्ता लगेच याचं नाही, इकडच्या बाजूला आम्ही घेतलंच नाही. हळूहळू काढायची ती. आता जीसीबी वगैरे आल्यावर ना त्यातनंच काढायची, वरनं पात फिरो म्हणा नुसतं. ही मुरमाट आहे का नाही, ह्याच्या खालच्या बाजूला तर माती आहे का, होय ह्याच्या खालच्या बाजूला तांबडी माती आहे. मी म्हणते काय हा बघ तुला पडते का हा. निवळ असं ते दात हे करायचं उकरून टाकायचं. हा दगडाची बाहेर काढली की रान दगडायची ती त्यालाच म्हणायचं साईडला काढून ठेव मोठी जरा. हा कोऱ्यानं साईडला टाक तिकडं, साईडला टाक तिकडं म्हणायचं. म्हणजे समजा इथं जर दगड लागला तर इथं उचलून तिकडे टाक म्हणायचं. आणि बारके 4-5 तास जीसीबी चालेल. पाच मग व्हायचा विहीर आणि तिकडं पाक त्या टोकापासून ह्या टोकापर्यंत म्हणजे व्हायचा विहीर. त्या टोकाला चाला की जरा, त्या टोकाला बघा तिकडं पेटवलेलंच होतं. तर चला जरा पुढे जाऊन आमचं रान पुढच्या बाजूला किती जातो. इकडे येईल तसा एरिया जास्त आहे, आमच्या रानाचा एरिया जास्त आहे. या बांधापर्यंत इकडं असा एरिया आहे, एरिया जास्त आहे इकडे येईल तसा बांधाचा. बरं का रानाचा एरिया बघ की वाढतोय किती. पुढं फ्रंटलाच तिथं कडेला आहे र हा तिकडं आत पुढं फ्रंटलाच जरा आतल्या बाजूला कॅनल दाबलाय. नाहीतर इकडं सगळं सुटसुटीत मोकळं आहे सगळं. म्हणजे असं जास्त रान आहे इकडं, जरा जास्त रान दिसतं या. हे बघा की त्या तिकडं 10 फूट सोडायचं इकडं आणि इथनं माणसाला इकडं पर्यंत काय मुरुम जाऊ दे. तिकडं इटा पेटवली बांधाव काढले वर ठेवायच्या बांधाच्या आपण बी उचलून इटा खाली टाकले सगळ्या बोंबलायला. ते त्यांचा हाताखाली घेते तर दुसऱ्याच्यात ठेवते बांधाव टाकायची इटा आपल्या नाहीत ना, आपला काही संबंध नाही त्या इटांचा. तर आलोय पाकडपर्यंत आलोय. इकडं रस्ता कसा आहे, ही सगळं रानात येतं बरं का आमच्या सगळ्या. होय ही जीसीबीनं सगळं वर टाकलं पाहिजे ही घाण सगळी, तवा ती होईल. रस्ता कितीपर्यंत येतोय माझ्या का, बघा दगड कसली मोठी त्या वेळेला निघलेली. ही दगड आईला जोरात आहे ती. क्रेशर वाले नेली असती बरं झालं असतं त्या वेळेला. इथनं माझ्या मते ह्या इथंपर्यंत रस्ता येतोय, एवढा रस्ता येतो एवढा इथंपर्यंत, एवढा रस्ता येतोय. आणि इथनं माझ्या मते इकडं कडपर्यंत सगळं रान. ही पडी काय सगळं एवढं वाटून येत नाही, दिसून येत नाही, पण लय रान शिल्लक आहे, अजून भरपूर रान शिल्लक आहे. अगं त्या नाही गावल तर डबरी मारत गेली ती. बघा रस्ता राहिला तिकडं, ह्या इथं डबरी मारायला सोडून इकडं डबरी मारलीत पाकात बांडगुआने. आणि डबरी मारली ती आणि झाडे बी लावली नाही ती बांडगुआने. तो आलं वातावरण काय आहे, विषय हार्ड आहे वातावरणाचा, एकदम टकाटक आहे. तो बांध आहे हा पुढे दिसते बघा, पुढे झाडं लावली ती की बांडगुआने त्या कडेला बरोबर कॅनलच्या आहे का.
पुढं बघा त्या तिथं बरोबर झाड लावली, झूम करून धावतो जरा. हे बघा कडल दिसते का, बरोबर त्या बांधाच्या कडला झाड लावली ती. काढून हे केलं पाहिजे. काढून ही केलं पाहिजे, जरा सळं वळ केलं पाहिजे मम्मी ह्याला रानाला. रान सळं वळ केलं पाहिजे जरा. घर बांधायला का एवढा मुरुम लागतोय तेव्हा ही. 4 घरं झाली असते ह्याच्यात. दिला असतं तर लय, आता नेत नाही म्हणते ते काय. आता सर नाही तेव्हा पैसे झालं असतं जाम का नाही, फुकट नेत होती. आपल्याला रान काढायचंय. रान काढायला बी फुकट आता कोण नेत नाही. सगळी दगड जायची आता कोण नेतोय तेव्हा. इथं घाण आहे का नाही, त्याच्यामुळे तिकडं बघितलं वाटतं इथं रान संपतंय आता आपलं. हे नाही खाली इकडे डबऱ्यात आहे उजारा रान. हा तिथं जाऊन विचारून शाना रान हाताखाली घ्यायचा एक, नाही तर तुम्ही उचला म्हणा. हा चालतंय की. तर चालतंय, बघूया काय काय विषय होतोय आणि ह्याचा. तर बघितलं रान सगळं चकाचक पैकी करायला लागणार जा, अजून लय काम आहे ह्याचं. ही रान आहे बघ, ही ओरिजिनल रान आहे इथं. ही ताई माती आहे ही सगळी, ह्याच्यावर घाण नाही अजून काय सुद्धा. ही असलं रान आहे सेम टू सेम. हा या लेवलनं रान आहे इकडं, असं आहे का नाही ही खाली आहे. जरा खाली आहे का अजून, ही वर तरी पण माती आहे ही सगळी. तिथं लय दगड नसणार. लय दगड नसणार तिकडं. तिकडच जरा मधल्या बाजूला दगड आहे ती, मधल्या बाजूनं परत ना मधल्या बाजूच तेवढंच. करायचं त्याला हळूहळू काढायला लागतंय रान. एकसारखं रान काढून होणार नाही, म्हणजे बाबा लगेच एका दिवसात सगळं रान काढायचं. टप्प्याटप्प्याने काढत यायचं. आता मी कसं त्या काळी माती पडली तिथं, राख पडल्या, त्या राखापर्यंत जर रान काढलंय सगळं टाकाटक केलंय, फिरून घ्यायचं. काढाय पाहिजे. आगे इथपर्यंत काढा पाहिजे होतं, पण दगड व्हायचं ती दगड याचाला लय मोठी मोठी दगड आहे ती. हा ते जे शिटू आला बघ, काय 2 तासात निव्वळ 2 तिथं 4 तास जाऊ दे ती. असं पण हे करून, हा. उचलायला काय 20 तास लागतात? उकरून 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 काढायला लावायचं आणि मोठी मोठी दगड साईडला काढायला लावायची त्याला. बारके दगड काय करत नाही. नाहीतर विषय काय म्हणतो मम्मी, मी आपलं रान खाली आहे ह्याच्यापेक्षा, ही जमीन आहे ह्याच्यापेक्षा खाली आहे माती. सरळ पान लावायचं, पानानं उकरून घेऊन साईडला टाक म्हणायचं त्याला. चालतंय का तसं? नाहीतर काय करायचं, सरळ दाबत न्यायचं कोपऱ्याला ढीग लावायचं तिकडे नेऊन. पाक कोपऱ्याला आपण काय तिकडे जायचं नाही, लागू दे ढीग एकसारखं सरळ लागल. हे तिकडे दुसऱ्याचे आहेत. दुसऱ्याच्या हिश्यात नाही, खाली आपल्या डबऱ्यात आहे का नाही, जरा डबऱ्यात आहे तिकडल्या बाजू डबऱ्यात आहे का नाही, मग ती ही सगळा लोड आहे का नाही, ह्यो सगळा लोड इथला, ह्यो सगळा दाबत न्यायचा पानानं पुढं आणि एकसारखं प्लेन करायचं पुढंपर्यंत. हा दगड काढलीच पाहिजे त्यात. दगड कशाला आहेच ढकलत न्यायचं प्लेन. तिकडल्या कोपऱ्यात राहिलं तर राहू दे, त्याचा काही लय विषय होत नाही. परत शेताचं ही काढायचं, शेत काढणाऱ्या म्हणून काढायचं इथं, आणि त्यातली निघलेली घाण सगळी मग बाहेर आपण दिली तरी चालते, एवढा काय प्रॉब्लेम होत नाही. हा नाही रानात तर तसंच करायला पाहिजे. तर चालतंय, रान वगैरे बघितलंय, आता जरा इकडे तिकडे करत करत आपलं नीटगोल घरला जायचं. पेरायला काय तिथपर्यंत एकसारखं व्हायला पाहिजे. पेराय व्हायला पाहिजे होतं, पण ही दगड काढली पाहिजेत ग. ढकलायचं म्हणून शाना ढकललंय पाका आली. कुठे ढकलायचं? पलीकडेच. पलीकडं काय ढकलत्यास आता? ह्याच्या गावात दुसऱ्या ठेवलं वळवान करून. पैसा नाही ना, आता नाही, रिकामं ढकलायचं. काय तेवढं बी आहे की अजून अजून रुपये बी आला नाही आम्हाला. तर आलं जर बघू काय विषय आता आलं तर तो विषय वेगळा. आलं तर बाबाला लक्ष दिलं नसतं आम्ही. हा हां. पैसे रुपये नाही अजून आला त्याचा. हाय त्याचं हाय ते करायला लागणारच आहे. तर चालतंय, रान वगैरे बघितलंय आणि इकडं बघा सगळी दगड वगैरे मांडून ठेवली ती. फादर त्या वेळेला ऐकलं असतं का नाही, तर आता एवढा विषय झाला नव्हता. फादर त्या वेळेला ऐकलं असतं तर सगळं चकाचक रान असतं बरं का. इथं आम्ही हत्तीकास काय बी केलं असतं. ऐकत नाही फादर आमचं. आम्हाला घर बांधायचं आहे, मुरुम लागणार, आणि ते घर बांधले 550 स्क्वेअर फूट आमचं घर, त्याला एवढासा 2 एकर 1.5 एकरातला मुरुम लागतोय का काय काय कळत नाही तेवढा विषय आम्हाला. तर चालायचं, जुनी माणसं म्हटल्यावर चालायचं तेवढं. तर चालतंय, रान वगैरे बघितलं, इकडल्या बाजूला जरा दगड आहे ती किरकोळ तेवढं चालायचं. आणि त्या तिकडं ती आपली राख आहे का नाही, राखापासून पलीकडची सगळी काढली ती, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. बघू आता ट्रॅक्टरवाला कोण येतोय त्याला सांगायचं आणि जरा नांगरून वगैरे घ्यायचं, नांगर लावणं परत आणि रान तिकडलं तेवढं स्वच्छ करायचं सगळं. तर बघतो आता कसा विषय होतोय. रान बघितले सगळं, आता मार्केट म्हणून जरा घरला करतो, चहा वगैरे पितो, भूक लागल्या आणि दिवस पण सगळा मावळ आहे टाकाटक पैकी. तर आता जस्टच माळ्याच्या रानानं इथं घरापाशी आलो, मायातल्या घरापाशी आवरावरी झाले सगळी. गाडी वगैरे स्प्लेंडर आत लावल्या, कारण पप्पाने ट्रॅक्टर शाळेपाशी लावलं तिथं. आता डायरेक्ट गावात घेऊन येतो ट्रॅक्टर म्हणली ती. पतसंस्थेच्या पुढे तिथं रस्त्यावर ट्रॅक्टर लावते ती, नाही तर श्यामा माझ्या घरापाशी लावतेली. आणि आम्हाला सांगितले दुधाची किटली, गाडी आणि मदर ह्या तिघांनी घेऊन ये गावात. मी डायरेक्ट गावात येतो म्हटले पप्पा. त्यामुळे मायाचं रान बघितलं, मायात आलो, आणि मायातनं डायरेक्ट गावात जायचं, चहा वगैरे प्याचा गच्चपैकी. मोठं मारत आपल्याला डोंगानं करून उभा राहिली ती टाकाटकपैकी. चालतंय, चला मम्मी आवरलं का? चला जाऊया. ओके चला, आता गाडी ट्रॅक्टर मारूया. ये खचाक यो किल्ली स्टार्ट, ट्रॅक्टर इज ऑन, वे टू बुल, चलो गावात.
तर आता जस्ट मी गावात पोचले आणि गावात पोचून तिकीटली वगैरे तर ठेवल्या आणि पप्पा काय अजून आला नाही ते रान बघाय कोणाच गेले तर काय माहिती इकडं आणि मदर बघा इकडं किचनवर बसून इकडं लागल्या काय भाजायला मम्मी भरीत करायचं. वांगी कुठून आणली पण भरीत करायला आपल्यातली वांगी ती एवढी मोठी झाली काय 2-4 वांगी मम्मीनं भाजली तोवर मी हातपाय तोंड दोन्ही असतोवर चपाटलं काय भाजलेला बिया आल्या काय बाहेर त्यात ना नाही, नाही ते जरा काढलं चेपलं की सगळं. जरा काय चेपलं तर मदर त्या किचनच्या वर बसून परत ना ती भाजायला लागल्या उभा राहून पाय दुखते ते कंबर दुखते माझी. तर पप्पा येतील थोड्या वेळात आणि पप्पा आल्यानंतर आपलं लगेच चहा वगैरे प्यायचा टाकाटक पैकी. तर सध्या चहाचं नियोजन झालेलं आहे आमचं आणि खारी पण सोबत आहे चहाच्या. मम्मीने तिकडं चालू केलाय कोरा चहा घ्यायला लागलोय आणि इकडं पप्पा आली तर आता जस्ट मागायचे पप्पा जरा आवरायला लागले तिकडं बाथरूममध्ये आणि पप्पांच्यासाठी दूध स्नेह दुधाचा कार्यक्रम आखलेला आहे आणि झाले सगळं वातावरण वगैरे बघून आलं माझं टाकाटक वाटलं आणि जरा आज काही वेगळंच नियोजन झालं करायला गेलं वेगळं पण नियोजन झालं खड्ड्यात जेची वगैरे सांगून सगळं आता थोड्या दिवसात त्याला कार्यक्रम करून टाकायचा त्याचा खट्टच करून टाकायचं माझा रस्ता बिस्ता लेवल बिवल सगळीच करून टाकायची पलीकडची त्यांनी सगळी तुम्हाला दावली ते तर चालतंय सगळं झालं आवरावरी. आता जरा पेट पूजा करतो चहा पितो जरा खारी खातो आणि चहा हार्ड करतो आणि लगेच एडिटिंगला बसायचा मला. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय.